हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, जनरल सायन्स. इन दॅट 16 चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्सेस, म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती. तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. जे जे काही क्वेश्चन विचारले आहेत या क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्यायचे हे अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून घेऊन आपण हा एक्सरसाइज जो आहे हा सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्की बघायचा आहे. स्टार्ट करूयात आपला. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, डिस्क्राईब नॅचरल रिसोर्सेस विथ रेफरन्स टू द फॉलोइंग 3 टाइप्स. तर जे आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचे 3 प्रकार दिलेले आहेत आणि ते 3 प्रकार आपल्याला इथे डिस्क्राईब करायचे आहे. सो त्यामध्ये फर्स्ट त्यांनी दिलेला आहे मिनरल रिसोर्सेस. मिनरल रिसोर्सेस म्हणजे खनिज संपत्ती. ओके, सो याचा आन्सर बघा. मिनरल वेल्थ म्हणजेच आपली खनिज संपत्ती हॅज अन इम्पॉर्टंट प्लेस अमंग नॅचरल रिसोर्सेस. तर आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये हा एक महत्वाचा घटक आहे. द रॉक्स ऑन अर्थ आर मेनली मेड ऑफ मिनरल्स. These minerals can be obtained by mining. तर ही जी खनिज आहेत ही आपल्याला कशापासून मिळतात? मायनिंग म्हणजे खाणकाम केल्यानंतर ती मिळतात. मिनरल्स दॅट कंटेन अ हाय पोर्शन ऑफ मेटल्स आर. याच्यामध्ये पॉइंट फर्स्ट, मिनरल्स आर फॉर्म्ड फ्रॉम द मॅग्मा इन द earth's crust and the lava from the eruption of volcanoes when they cool and get transformed into crystals. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत मॅग्नेटाइट अँड मायका. तर हे मॅग्नेटाइट, मायका या टाईपचे जे मिनरल्स आहेत हे कसे तयार होतात? तर अर्थ क्रस्ट म्हणजे जी वाळू आहे किंवा जमिनीवरची जी माती आहे ती, आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून जो लावारस बाहेर पडतो, ह्या लावारस जेव्हा थंड होतो तेव्हा त्याचे एक क्रिस्टल्स होतात किंवा जे खडे तयार होतात, ह्यालाच मॅग्नेटाइट आणि मायका किंवा या प्रकारचे जे मिनरल्स आहेत ते असे तयार होतात. Second, minerals get transformed from one form into another due to the large changes in temperature and pressure. Example आहे डायमंड अँड ग्राफाइट. तर ही जी खनिज संपत्ती आहेत किंवा जी खनिज आहेत ही एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये त्यांचे म्हणजे चेंजेस होतात. जेव्हा त्या वेळेला त्यांच्यामध्ये हाय टेम्परेचर होईल किंवा हाय प्रेशर होईल, अशा वेळेला त्यांचे ट्रान्सफॉर्म होतात, म्हणजे एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये. आणि त्याचे कोणते एक्झाम्पल्स आहे? डायमंड अँड ग्राफाइट. देन देअर आर थ्री टाइप्स ऑफ मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. नॉन मेटल मिनरल्स, एक्झाम्पल मायका, सल्फर, पोटॅश अँड डायमंड. हे झाले नॉन मेटल मिनरल्स. देन मेटल मिनरल्स कोणते कोणते आहेत? आयर्न, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साइट अँड प्लॅटिनम. हे झाले मेटल मिनरल्स. थर्ड टाइप आहे एनर्जी मिनरल्स. एनर्जी मिनरल्स म्हणजे ज्या खनिजापासून आपल्याला एनर्जी, ऊर्जा मिळते, असे कोणते आहेत? कोल म्हणजे कोळसा, मिनरल ऑइल म्हणजे आपली खनिज तेल जी आहेत ती, आणि नॅचरल गॅसेस म्हणजे जे वेगवेगळे नैसर्गिक वायू आहेत ते, डायमंड, रुबी, सल्फाईड, जाडे आर used as a gems. Some important minerals and ores are iron ore, manganese, bauxite, copper and mica. हा झाला फर्स्ट रिसोर्स. सेकंड रिसोर्स आहे फॉरेस्ट रिसोर्सेस, म्हणजे आपली वनसंपत्ती किंवा जंगलांपासून मिळालेली संपत्ती. सो याचा आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, अ फॉरेस्ट इज अ नॅचरल हॅबिटॅट ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. ठीक आहे, तर जंगलामध्ये कोण काय काय असतं? वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. फॉरेस्ट परफॉर्म सर्टन स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन्स. वी गेट डिफरंट टाइप ऑफ वूड अँड मेनी मेडिसिनल प्लांट्स फ्रॉम फॉरेस्ट. तर जंगलापासून आपल्याला आपल्या घरातील जे सर्व साहित्य आहे, फर्निचर आहे, हे बनवण्यासाठी वूड म्हणजे लाकूड आणि औषधे बनवण्यासाठी औषधी वनस्पती मिळतात. फॉरेस्ट वेल्थ इन्क्लूड्स फायरवूड म्हणजे लाकूड, ट्री लाईक टीक, महोगनी, नीम, आयसिया, सुबाबूळ, फायबर्स, पेपर, रबर, गम, ॲरोमॅटिक सबस्टन्सेस. हे सगळ्या ज्या आहेत ते आपल्या जंगलापासून मिळतात. म्हणजे कागद, लाकडापासून कागद आपण बनवतो, तर ते कागद, रबर, डिंक. ओके, तर या सगळ्या धागे हे सर्व आपल्याला जंगलातील
लाकडांपासून किंवा वनस्पतींपासून मिळतात. वी गेट अ फ्रॅग्रंट इसेन्शियल ऑइल फ्रॉम लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, वेटावेअर म्हणजे खूस अँड युकॅलिप्टस. तर जी सुगंधी तेलं आहेत ही सुद्धा आपल्याला या जंगलांपासून मिळतात. सॅन्डलवूड अँड ऑइल ऑफ युकॅलिप्टस आर युज्ड फॉर मेकिंग सोप, कॉस्मेटिक्स अँड इन्सेन्स स्टिक्स. तर अगरबत्ती किंवा इतर वेगवेगळे जे कॉस्मेटिक्स आहेत, ज्या क्रीम्स आहेत, साबण आहेत, हे सर्व बनवण्यासाठी सुद्धा जंगलामध्ये जे लाकूड असतं म्हणजे चंदनाचं लाकूड वगैरे, नीम लाकूड वगैरे याचा उपयोग होतो. ऑल्सो वी गेट फ्रुट्स, बर्ब्स, रूट्स, honey, sealing wax, dyes from forest. Next, many medicinal plants, adursa, bale, neem, periwinkle, cinnamon, are used for a treatment of various diseases such as cough, cold, malaria, diarrhea, cancer, fever and cold. ओके, तर हे सगळे जे प्लांट्स आहेत हे तुम्हाला माहितच आहेत. वुड इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर कुकिंग पर्पज अँड फॉर किपिंग वॉर्म. तर लाकूड आपण स्वयंपाकासाठी जाळतो किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी. फॉर मेकिंग फर्निचर, टूल हँडल्स, मॅचेस, ब्रिजेस, बोर्ड्स एक्सेट्रा. बोर्ड बनवण्यासाठी, घरातील फर्निचर बनवण्यासाठी, शेतीचे अवजारं बनवण्यासाठी. नेक्स्ट, बांबूज आर यूज फॉर मॅटिंग, फ्लोरिंग, बास्केट, ropes, rafts, coats, etc. And then bamboos, wood are used in the manufacture of rayon, yams, artificial silk, fibers. ओके, तर हे झालं रिलेटेड टू फॉरेस्ट रिसोर्सेस. नेक्स्ट थर्ड आहे ओशियन रिसोर्सेस म्हणजेच सागर संपत्ती. सो आता याच्यामध्ये ओशियन ऑक्युपाय अबाउट 70% ऑफ अर्थ सरफेस. तर आपल्या पृथ्वीचा जो भाग आहे यापैकी 70% भाग हा समुद्रांनी व्यापलेला आहे. एनर्जी कॅन बी ऑप्टेन ऑन द लार्ज स्केल फ्रॉम ओशन. तर आपल्याला जी संपत्ती, खनिज संपत्ती वगैरे जी मिळते ही जास्तीत जास्त या समुद्रांपासून होते. सी वेव्स ॲट हाय अँड लो टाईड अँड ओशियन करंट्स आर बीइंग यूज फॉर जनरेशन ऑफ पॉवर. तर सध्या बघा समुद्राच्या ज्या लाटांच्या मध्ये भरती ओहोटी असते याच्यावरती सुद्धा विद्युत निर्मिती केली जाते. देअर आर बिलियन्स अँड टन्स ऑफ मिनरल्स डिझॉल्ड इन ओशन वॉटर. तर खूप हजारो बिलियन टन्स असे खनिज जे आहेत हे या समुद्राच्या पाण्यामध्ये विरघळलेले आहेत. There are large reserves of tin, chromium, potassium, phosphate, copper, zinc, iron, lead, thorium, manganese, sulfur, uranium in the ocean and seabeds. तर ही जी सगळी खनिजे आहेत ही या समुद्रामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि ती सागर तळाशी आहेत. ऑल्सो वी गेट मेनी टाइप्स ऑफ जेम्स, कॉन्चेस, शेल्स अँड पर्ल्स फ्रॉम द सी. तर आपण विविध शंख, शिंपले किंवा मोती हे आपल्याला समुद्रापासूनच मिळतात. देअर आर लार्ज रिझर्व्स ऑफ मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस ॲट द बॉटम ऑफ द सी. ओके, तर समुद्र तळाशी आपल्याला एकतर भरपूर जास्त प्रमाणात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत तिथून ते आपल्याला मिळतात. वी गेट फिशेस, ड्राईड श्रिम्प्स, शेल्स, फंगी, शार्क, कॉड फिश अँड सी कुकुंबर फ्रॉम द ओशन. तर सर्व प्रकारचे जे मासे आहेत हे आपल्याला या समुद्रांपासून मिळतात. सो इथे आपला क्वेश्चन फर्स्ट कम्प्लीट झालेला आहे. सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. सो सेकंड क्वेश्चन थोडासा लेंदी आहे बट अजिबात बोर्ड व्हायचं नाही, कारण या सेकंड क्वेश्चन मध्ये जे जे काही क्वेश्चन विचारले आहेत यापैकी सगळे क्वेश्चन हे महत्वाचे आहेत असं कन्सिडर करून आपण हे व्यवस्थित राईट डाऊन करणार आहोत, कारण एक्झाम मध्ये यातले बऱ्याचशे क्वेश्चन्स परत परत विचारले जातात. तर यामध्ये आहे क्वेश्चन ए. व्हॉट इज मीन बाय फॉसिल फ्युअल, व्हॉट आर देअर टाइप्स. फॉसिल फ्युअल म्हणजेच काय, जीवाश्म इंधन. ओके, तर याचा जीवाश्म इंधन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार विचारलेले आहेत. सो लेट्स सी द आन्सर. फॉसिल फ्युअल सच ॲज अ कोल ऑर नॅचरल गॅस. फॉसिल फ्युएल म्हणजेच काय, कोळसा, दगडी कोळसा जो आपण म्हणतो, आणि नैसर्गिक वायू आर फॉर्म इन अर्थ फ्रॉम डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स
ड्यू टू हाय प्रेशर फ्रॉम अबाव अँड हीट फ्रॉम द अर्थ्स इंटेरियर. तर जे सजीव आहेत, वनस्पती पूर्वी जी जंगलं आहेत ही काही कारणामुळे किंवा काही नैसर्गिक घडामोडीमुळे ही जी जंगलं आहेत ही तशीच्या तशी गाडली गेली. त्याच्यामध्ये प्राणी होते, वनस्पती होते, हे सर्व गाडले गेले आणि त्याच्यावरती मातीचे थर बसले. तर त्यामध्ये पृथ्वीवरचे ते मातीच्या थराचा प्रेशर आणि पृथ्वीच्या खाली जी उष्णता आहे त्याच्यातून येणारी हीट, या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यापासून इंधन तयार झालं आणि त्यालाच फॉसिल फ्युअल असं म्हटलं जातं. द डेड प्लांट्स अॅनिमल्स गेट ट्रान्सफॉर्म इन टू फॉसिल फ्युअल. तर ते जंगलं जी सगळी त्या नैसर्गिक घडामोडीमुळे खाली बरखास्त झाली किंवा त्याच्यामध्ये जे प्राणी होते ते गाडले गेले. ओके, त्यामधल्या वनस्पती सगळ्या गाडल्या गेल्या, त्याचं रूपांतर हे या इंधनामध्ये झालं. देअर आर 3 टाइप्स ऑफ फॉसिल फ्युअल विच कॅन बी यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन: कोल, ऑइल अँड नॅचरल गॅस. Question B. Make a list of the components we obtain from mineral oils. ओके, तर मिनरल ऑइल्स, खनिज तेलापासून आपल्याला कोणकोणते घटक पदार्थ मिळतात याचे आपल्याला लिस्ट बनवायचे आहे. आन्सर बघा, मिनरल ऑइल इज अ लिक्विड फ्युअल. म्हणजे ते कसं असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं, द्रवरूप इंधन असतं ते. It is also known as a petroleum or crude oil. Petroleum is a refined by fractional distillation to separate other components. Any aviation petrol, gasoline, diesel, kerosene, naphtha, lubricating oil are the components we obtain from mineral oil. सी क्वेश्चन, व्हॉट डू वी गेट फ्रॉम फॉरेस्ट. बघा, सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला जंगलांपासून काय काय मिळतं ह्याची इथे यादी बनवायची सांगितलेली आहे. A forest is a natural habitat of plants, animals and microbes. We get wood, firewood from the trees like teak, mahogany, neem, subabul. Also we get fibers, papers म्हणजे धागे मिळतात, कागद, रबर, then gum and aromatic substances. Then we get many medicinal plants like adusa, bale, neem, periwinkle, cinnamon, cyanochona, which are used for treatment of various diseases like cough, cold, diarrhea, fever, cancer, then nausea, malaria, etc. तर हे जे वनस्पती आहेत, औषधी वनस्पती, याचा सुद्धा उपयोग आपल्याला औषध किंवा वेगवेगळ्या आजारांवरती औषध म्हणून करतो. पण वी गेट फ्रॅग्नेंट इसेन्शियल ऑइल फ्रॉम लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, कूस, युकॅलिप्टस. Then, in addition to this, we get fruits, buds and roots, honey, sealing wax, catechu, dyes from forest. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जंगलामधून मिळतात. डी क्वेश्चन, व्हॉट आर द आयटम्स इन्क्लुडेड इन ओशन रिसोर्सेस, व्हॉट आर देअर युजेस. तर आपल्याला समुद्रामधून समुद्र संपत्ती जी आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात किंवा कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत आणि त्याचा आपण कशा पद्धतीने उपयोग करतो. पहिला पॉइंट, टन्स ऑफ मिनरल्स आर फाउंड इन ओशन वॉटर. तर खूप मोठ्या प्रमाणात खनिजेही समुद्रामध्ये असतात. There are tin, chromium, phosphate, copper, zinc, iron, lead, manganese, sulfur, uranium, etc. Then we also get many types of gems, conches, shells and pearls from the sea. तर शंख, शिंपले, त्यानंतर मोती, हे सगळं आपल्याला समुद्रापासूनच मिळतं. मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस इज फाउंड ॲट द बॉटम ऑफ सी. तर समुद्राच्या तळाशी खनिज तेलाची आणि नैसर्गिक वायूची साठे आहेत, त्यापासून आपल्याला खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळतो. क्वेश्चन, व्हाय शुड वी प्रिव्हेंट
द वेस्टेज ऑफ फ्युअल्स यूज फॉर व्हेकल्स. तर आपल्या वाहनांमध्ये आपण जे इंधन वापरतो, म्हणजे त्यामध्ये पेट्रोल आहे, डिझेल आहे, तर याचं आपण वेस्टेज केलं नसलं पाहिजे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे किंवा त्याचं व्यवस्थित प्रिव्हेन्शन केलं पाहिजे, असं का विचारलेलं आहे. ओके, सो आन्सर बघा, व्हेकल्स आर पॉवर्ड बाय गॅसोलाईन ऑर डिझेल पेट्रोल. Nowadays, compressed natural gas म्हणजेच CNG is also used. Aviation petrol, gasoline, diesel we get from petroleum after fractional distillation. पेट्रोलियम इज अ नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. तर पेट्रोल हा कसा कोणत्या प्रकारामध्ये येतो? नॉन रिन्युएबल सोर्स आहे की ज्याचा पुन्हा पुन्हा आपण वापर करू शकत नाही. त्याचे साठे जे कसे आहेत, मर्यादित आहेत आणि हे इंधन जे आहे हे तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. ओके, परंतु ते संपवायला मात्र लगेच संपतात. इट इज गेटिंग डिप्लेटेड डे बाय डे अँड द डिमांड फॉर फ्युअल हॅज इन्क्रीज ग्रेटली ड्यू टू द रॅपिडली ग्रोईंग पॉप्युलेशन. तर सध्या लोकसंख्या खूप जास्त वाढत आहे, त्यांची गरज भागवण्यासाठी आपण हे इंधन वापरतो, परंतु त्यामुळे त्यांचे जे साठे आहेत हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. बट द रिझर्व्हर्स ऑफ पेट्रोलियम म्हणजेच फॉसिल फ्युअल्स आर लिमिटेड. तर त्यांचे साठे कसे आहेत? मर्यादित आहेत आणि ते तयार होण्यासाठी खूप हजारो वर्ष लागतात. इट बिकमिंग डिफिकल्ट टू मीट द इन्क्रीज डिमांड, सो वी शुड प्रिव्हेंट द वेस्टेज ऑफ फ्युअल. F question. Why is the diversity of plants and animals in the forest declining? तर जंगलामध्ये जे प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये जे वैविध्य आहे हे कमी कमी का होत चाललेलं आहे, हा असा क्वेश्चन विचारलेला आहे. सो याचा आन्सर बघा. द मेजर कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी डिक्लाइन आर लँड यूज चेंजेस, पोल्युशन, चेंजेस इन ॲटमॉस्फिअर, CO2 कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच कार्बन डायऑक्साईड concentration, changes in the nitrogen cycle, acid rain, climate alteration and introduction of exotic species. ओके, तर त्याचं मुख्य आपलं जी बायोडायव्हर्सिटी आहे ही चेंज होण्यापाठीमागचे मेजर कॉजेस कोणते आहेत? तर लँड यूज चेंजेस. तर लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे त्या लोकांचे जी बेसिक गरज आहे अन्न वस्त्र निवारा, यामध्ये निवारा म्हणजे राहण्यासाठी जागा, तर ती मिळवण्यासाठी लोक काय करत आहेत? जंगल तोड करत आहेत. सो इथं काय झालं? लँड यूज चेंजेस. तर जागा जी आहे किंवा जंगलाची जागा जी आहे ही कशासाठी वापरण्यात येत आहे? तर लोकांना राहण्यासाठी किंवा तिथे इमारती बांधण्यासाठी. प्रदूषण वाढत चाललेले आहे, त्यामुळे आपल्या वातावरणामध्ये बदल होत चाललेले आहेत. CO2 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे गाड्या, आपल्या जे वाहनं आहेत या वाहनांच्या मधून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो त्यामुळे जास्त पॉल्युशन होत आहे. चेंजेस इन नायट्रोजन सायकल, ऍसिड रेन म्हणजे आम्ल वर्षा, क्लायमेटमध्ये चेंज झाल्यामुळे हे ऍसिड रेनचा हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे क्लायमेट अल्टरेशन म्हणजे हवामानामध्ये बदल, सतत बदल होत आहे. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे, पावसाळ्यामध्ये खूप जास्त ऊन पडत आहे, अशा पद्धतीचं क्लायमेट अल्टरेशन होत आहे. अँड इंट्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक स्पेसेस. ऑल दिस इज ड्यू टू द पॉप्युलेशन ग्रोथ. आणि हे सगळं कशामुळे होत आहे? की फक्त लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे. दिस इज द मेन कॉज ऑफ द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. मोर फूड फॉर फ्युअल इज बीन युज्ड, मोर लँड इज रिक्वायर्ड फॉर फूड प्रोडक्शन, livestock grazing, etc. Then rainforest land is converted into industrial and residential uses. तर रेनफॉरेस्ट, राशी जी काय आहे ती जमीन कशासाठी वापरली जाते? औद्योगिकरणासाठी किंवा शहरीकरणासाठी वापरली जाते. रेसिडेन्शियल युजेस, सो नॅचरल हॅबिटेट ऑफ बर्ड्स अॅनिमल्स आर डिस्ट्रॉइड. सो तिथं असणारे पक्षी किंवा प्राणी हे डिस्ट्रॉइड होत आहे. ड्यू टू पॉप्युलेशन ग्रोथ मोस्ट ऑफ वाईल्ड लँड is converted to cropland, so no space for animals to live, their natural habitat is destroyed. G question. Write the names of 5 minerals and the useful substances obtained from them. तर 5 minerals
ची आपल्याला इथे थोडक्यात माहिती द्यायची आहे. सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड ओर्स आर, त्याच्यामध्ये आयर्न ओर. इट इज यूज फॉर मेकिंग फार्मिंग इम्प्लिमेंट्स, म्हणजे शेतीची अवजरे जे आपण म्हणतो ते बनवण्यासाठी, रेल्स ऑफ रेल्वे ट्रॅक आणि रेल्वेचे रूळ बनवण्यासाठी. मॅंगनीज, कंपाऊंड ऑफ मॅंगनीज आर यूज इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन अँड फॉर गिव्हिंग अ पिंक टिंज टू ग्लास. तर औषधं बनवण्यासाठी हे मॅंगनीज वापरले जातं आणि काचेला गुलाबी कलरची छटा देण्यासाठी या मॅंगनीजचा उपयोग केला जातो. मॅंगनीज इज यूज इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, तर विद्युत उपकरणामध्ये सुद्धा वापरला जातो. नेक्स्ट आहे बॉक्साईट. It contains 55% aluminium. Therefore, it is used mainly in aeroplanes, transport vehicles, and to make electric wire. Next आहे copper. Copper is used to make electric wire as well as in radios, telephones, vehicles, and for making kitchen utensils and statues. Okay. तर भांडी आणि मूर्ती बनवण्यासाठी सुद्धा कॉपरचा यूज केला जातो. मायका, मायका हॅज मेनी युजेस सच ॲज आयुर्वेदिक मेडिसिन्स, डायज, इलेक्ट्रिक मशीन्स अँड इक्विपमेंट्स, wireless communication equipments, etc. H question. Name the two important stages in the process of obtaining metal from ores. Okay. तर धातुकांपासून धातू बनवण्याच्या ज्या दोन महत्वाच्या स्टेजेस आहेत त्या कोणत्या आहेत? The two important stages in the process of obtaining metals from ores are extraction and purification. Extraction आणि प्युरिफिकेशन, तर या दोन महत्वाच्या त्या स्टेप्स आहेत. चलो, थर्ड क्वेश्चन. व्हॉट स्टेप्स आर टेकन फॉर प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस? तर हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ओके, फॉर 4 marks. लेट्स सी आन्सर. Protection and conservation of natural resources is necessary to protect the natural world. Community natural resources management has been promoted in recent years for biological conservation. The World Conservation Union has been formed. It is the world leading authority and democratic platform in conservation and sustainability. Young trees should not be cut. More and more trees need to be grown. The stringent restrictions, laws, regulations regarding use of forest should be strictly followed. Awareness is being created through mass media. नेक्स्ट क्वेश्चन 4. कम्प्लीट द फ्लो चार्ट. तर इथे आपल्याला हा फ्लो चार्ट कम्प्लीट करायचा आहे. इथे आपला हा कम्प्लिटेड फ्लो चार्ट आहे बघा. फ्युएल्स, देन फॉसिल फ्युएल्स म्हणजे इंधने आणि त्याचे खाली जीवाश्म इंधने. तर त्याचे हे 3 प्रकार, सॉलिड फॉर्म मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये आणि गॅसियस फॉर्म मध्ये. सॉलिड फॉर्म मध्ये आहे तो कोल म्हणजे कोळसा. तर कोळशाचे पुन्हा 4 प्रकार पडतात: पीट, लिग्नाइट, ब्युटेमिनियस अँड अँथ्रासाइट. ओके. तर लिक्विड मध्ये मिनरल ऑइल म्हणजेच खनिज तेल, खनिज तेलामध्ये मिनरल ऑइल, पेट्रोलियम, एव्हिएशन पेट्रोल, गॅसोलाईन, डिझेल, केरोसिन, नॅफ्था आणि लुब्रिकेटिंग ऑइल अँड टार. देन नॅचरल गॅसेस मध्ये कोणते कोणते प्रकार आहेत? नॅचरल गॅस, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे सीएनजी आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच एलएनजी. ओके. सो अशा पद्धतीचा हा फ्लो चार्ट आपण कम्प्लीट केलेला आहे. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th. हाऊ डज द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ अ नेशन डिपेंड ऑन इट्स नॅचरल रिसोर्सेस? तर नैसर्गिक साधन संपत्तीवरती देशाची आर्थिक स्थिती कशी अवलंबून आहे, इथे हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचा आन्सर बघा. नॅचरल रिसोर्सेस आर नेसेसरी कंडिशन फॉर इकॉनॉमिक ग्रोथ. 3 circles enclosed within one another shows how both economy and society are subsets or of our planetary ecological system. Natural resources economy deals with the supply, demand, and allocation of Earth's natural resources.
Economic growth is an increase in a value of goods and reserves produced in an economy. The natural resources of country depend on the climate and environmental condition. तर त्या देशाची जे हवामान आहे किंवा तिथले जे एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्याच्यानुसार तिथली नैसर्गिक साधन संपत्ती असते. Countries having plenty of natural resources enjoy good growth than countries with small amount of natural resources. तर आपल्या देशामध्ये आपली जी साधन संपत्ती आहे ती आपल्या देशाची काय आहे, संपत्ती आहे. तर ती जर जास्त असेल तर आपली ग्रोथ ही जास्त असणार दॅन ज्या देशामध्ये अशी साधन संपत्ती कमी प्रमाणात आहे. Country having skilled and educated workforce with rich natural resources takes the economy on a growth path because skilled and educated people can efficiently utilize or exploit natural resources. Example, Saudi Arabia. Their economic growth is high because of they have ऑइल वेल्स. तर सौदी अरेबियामध्ये काय आहे, तिथली इकॉनॉमिक ग्रोथ कशी आहे, चांगली आहे, कारण तिथे जास्त प्रमाणात तेलाच्या विहिरी आहेत. सो तिथली तेल जे आहे हे काय केलं जातं, बाहेरच्या देशामध्ये निर्यात केलं जातं. तिथले जे परकीय चलन आहे ते त्यांना मिळतं, त्यामुळे त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ कशी आहे, चांगली आहे. ऑल कंट्रीज इम्पोर्ट फ्युअल और ऑइल फ्रॉम देम. सो सौदी अरेबिया इज इकॉनॉमिकली अ रिच कंट्री. Sixth, which medicinal plants will you grow on your school premises and near your house and why? तुमच्या शाळेच्या परिसरात किंवा तुमच्या घराच्या जवळ तुम्ही कोणत्या प्रकारची औषधीय वनस्पतींची लागवड कराल आणि का? याचा आन्सर बघूयात. I will grow tulsi, neem, lemongrass, bael, adulsa, periwinkle, cinnamon, ashwagandha, shatavari, amla, hirda, behda. These plants are used for treatment of various diseases. तर ते कोणते कोणते आजारांवरती उपयोग आहे बघा. Tulsi for cough and cold, amla, hirda, behda help in a digestion of food or any stomach related problem. Adulsa, it is also for cough and cold. Bael for diarrhea. Neem, fever and cold. Periwinkle, it is for cancer. Cinnamon, diarrhea, nausea. Cyanochona, malaria. Ashwagandha, it is reduce blood sugar level. It can reduce stress. Anxiety may reduce symptoms of depression. And Shatavari has been used for centuries in Ayurveda to support the reproductive system. Amla, excellent source of vitamin C, and amla juice is a best tonic to keep you younger for long. सो इथेच आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.